श्रोत्यानो, जुन्या करारात उत्पत्तीच्या पुस्तकानंतर निर्गमचे पुस्तक आहे. उत्पत्तीच्या पुस्तकात जो वृत्तांत सुरू झाला तो निर्गमच्या पुस्तकात सुद्धा सुरू राहतो. जरी त्यात कमीत कमी 350 वर्षे इतके अंतर आहे. उत्पत्तीचे पुस्तक 15वा अध्याय आणि 13व्या वचनामध्ये लिहिलेले आहे की परमेश्वर अब्रामास म्हणाला, तू निश्चितपणे समज की जो देश स्वतःचा नाही अशा देशात तुझे संतान उपरी होऊन राहतील व तेथल्या लोकांचे दास्य करील आणि ते लोक 400 वर्षे त्यांना छळतील. निर्गमचे पुस्तक 12वा अध्याय 40व्या वचनामध्ये लिहिले आहे की ते एकूण 430 वर्षे बंदिवासात राहिले आणि गलतीकारास पत्र 3रा अध्याय 16 आणि 17 वचनांमध्ये जे लिहिलेलं आहे त्याद्वारे त्याला बळकटी आणण्यात येते. हे वचन सांगतं की अब्रामाला व त्याच्या संतानाला ती अभिवचने सांगितली होती. संतानांना असे पुष्कळ जणा संबंधाने तो म्हणत नाही, तर तुझ्या संतानाला असे एकाविषयी तो म्हणत आहे आणि तो एक ख्रिस्त आहे. मी असे म्हणतो की देवाने अगोदरच कायम केलेला करार 430 वर्षानंतर झालेल्या नियमशास्त्रामुळे संपुष्टात येऊन त्यामुळे अभिवचन रद्द होत नाही. अब्रामाला बोलवल्यानंतर 430 वर्षे आणि अब्रामाला परमेश्वराने सांगितल्यानंतर 400 वर्षे. निर्गम म्हणजे बाहेर जाणे होय. मूळ ग्रीक शब्दाचा अर्थ सुटका किंवा सुटकेचा मार्ग असा होतो. रक्त व सामर्थ्य ह्याद्वारे सुटका. निर्गमचा संदेश इब्री लोकासपत्र 11वा अध्याय 23 ते 29 वचनांमध्ये नमूद करण्यात आला आहे. निर्गमच्या पुस्तकाला उत्पत्तीचा पर्यायवसायी भाग म्हणण्यात आले आहे. उत्पत्तीच्या पुस्तकाशिवाय निर्गमाच्या पुस्तकाचा अर्थ समजणार नाही. उत्पत्तीच्या पुस्तकाचा अखेरचा भाग व निर्गमच्या पुस्तकाचा आरंभ पाहिला तर हा वृत्तांत अखंडपणे लिहिल्याचे दिसेल. उत्पत्तीचे पुस्तक 46वा अध्याय आणि 27वे वचन आम्हाला सांगतं, योसेफास मिसर देशात झालेले 2 मुलगे हे मिळून एकंदर याकोबाच्या घराण्यातले मिसर देशात 70 जण होते. अर्थात याकोबाचे 70 लोक मिसर देशात गेले, परंतु निर्गमाच्या वेळी कमी आकडा धरून सुद्धा 30 लाख लोक मिसर देश सोडून गेले. जरी श्रोत्यानो, इतक्या आरंभीच्या काळात तारीख निश्चितपणे सांगणे कठीण आहे, तरी योसेफ मेंढपाळ राजांच्या काळात मिसर देशात गेला, जे अब्राम, इसाक, याकोबाशी संबंधित होते. खरे पाहता इस्रायली त्यांचे फक्त मित्र असावेत, कारण मिस्री त्यांचा तिरस्कार करीत असत. शेवटी तेथील मिस्री लोकांनी त्यांना बाहेर काढले. तेथे एक असा राजा आला, एक असा फारो आला जो त्यांना छळू लागला, जो योसेफाला ओळखत नव्हता. निर्गम हे प्रामुख्याने जुन्या करारातील उद्धार कार्य सांगणारे पुस्तक आहे. त्याचा आरंभ अंधार व निराशा यात होतो, तथापि त्याचा शेवट तेजस्वी गौरवात होतो. या पुस्तकाच्या आरंभी देव कृपाळू होऊन गुलामगिरीत खितपत पडलेल्या लोकांची सुटका करण्याकरिता कसा आला हे सांगितलेले आहे. तर अखेरीस उद्धारलेल्या लोकांच्या मध्ये देवाने गौरवाने येऊन कशी वस्ती केली तो वृत्तांत सांगण्यात आला आहे. देवाच्या थोर पुरुषाचा मोशेचा वृत्तांत या पुस्तकामध्ये दिला आहे. डॉक्टर D.L. मुडी मोशेविषयी म्हणतात की त्याने आपल्या जीवनाची 40 वर्षे आपण कोणीतरी आहोत असा विचार करण्यात खर्च केलीत. आपण कोणीच नाही हे शिकण्याकरिता त्याला 40 वर्षे लागलीत. जो कोणी नाही अशाला हाती धरून देव काय करतो ते समजण्याकरिता त्याला 40 वर्षे खर्च करावी लागलीत. निर्गमाच्या पुस्तकात मोशेची भूमिका प्रमुख आहे. तो जुन्या करारातील प्रथम 5 पुस्तकांचा लेखक आहे. उत्पत्ती, निर्गम, लेवीय, गणना आणि अनुवाद. निर्गमाच्या पुस्तकात मोशेचे जीवन 3 भागात विभागलेले दिसते. पहिला भाग मिसरमध्ये फारोच्या राजमहालात 40 वर्षे. दुसरा मिद्यान येथील अरण्यात 40 वर्षे आणि तिसरा इस्रायलाचा नेता म्हणून अरण्यात 40 वर्षे. मिसर देशातील अर्थात सूर्याच्या मंदिरातील त्याचे प्रशिक्षण त्याला देवाच्या मागे चालून
इस्रायलचे मार्गदर्शन करण्याकरिता तयार करू शकले नाही. परमेश्वराने त्याला अरण्यात ठेवून प्रशिक्षण दिले व त्याला हे दर्शविले की तो एकटा इस्रायलांची सुटका करू शकत नाही. परमेश्वराने जणू त्या ठिकाणी त्याला एक पदवी दिली. हे लक्षात घेण्यासारखे आहे की मोशेला परमेश्वराने प्रशिक्षण देऊन तयार केले. त्याने त्याला 40 वर्षानंतर मिसरमध्ये वापस पाठवले. मोशेला इस्रायलमधील वडीलजनांना एकत्र करून फारोकडे जायचे होते. फारो इस्रायलांना मिसरमधून बाहेर निघण्याकरिता नकार देणार होता. त्याचा नकार परमेश्वर आणि मिस्रचे देव ह्यांच्यामध्ये एक स्पर्धा निर्माण करणार होते. इजिप्तमध्ये मूर्तीपूजा फार अधिक प्रमाणात होती. अनेक देव व अनेक प्रभू. त्या ठिकाणी हजारो मंदिरे होती आणि त्यात असंख्य मूर्त्या होत्या. आणि श्रोत्यानो, ह्या सर्वामागे सैतानाचा हात होता. मिस्रच्या धर्मांमध्ये शक्ती होती. तिमथ्याला दुसरे पत्र 3 अध्याय आणि 8 वचन सांगतं. तिमथ्याला दुसरे पत्र 3 अध्याय 8 वचन. यान्नेस व याम्ब्रेस ह्यांनी जसे मोशेला अडविले तसे हेही सत्याला अडवितात. हे लोक भ्रष्ट बुद्धी बनलेले व विश्वासासंबंधाने पसंतीस न उतरलेले असे आहेत. निर्गमचे पुस्तक 5 अध्याय 2 वचनामध्ये आम्हाला वाचायला मिळतं की तेव्हा फारो म्हणाला, हा कोण परमेश्वर की ज्याचे ऐकून मी इस्रायलात जाऊ द्यावे? मी त्या परमेश्वराला जाणत नाही आणि इस्रायलास काही जाऊ देणार नाही. परमेश्वराने स्वतःचा परिचय करून दिला. फारोने परमेश्वराला ओळखून त्याला परमेश्वर म्हणून स्वीकारले. निर्गमचे पुस्तक 9 अध्याय आणि 27 वचन सांगतं, तेव्हा फारोने मोशे व अहरोन यास बोलावून आणून म्हटले, मी या खेपेस पाप केले आहे. परमेश्वर न्यायी आहे आणि मी व माझी प्रजा अपराधी आहोत. तसेच निर्गमचे पुस्तक 10 अध्याय 16 वचनात, मग फारोने मोशे व अहरोन यास ताबडतोब बोलावून आणून म्हटले, मी तुमचा देव परमेश्वर ह्याच्या विरुद्ध आणि तुमच्या विरुद्ध पाप केले आहे. ह्या सर्व वृत्तांतावरून प्रश्न हा उद्भवतो की पीडा का आल्यात? ह्या पीडा मिस्रमधील देवतांशी परमेश्वराचा लढा होता. प्रत्येक पीडा इजिप्तमधील, मिस्रमधील एका विशिष्ट देवाशी संबंधित होती. निर्गमचे पुस्तक 12 अध्याय आणि 12 वचन सांगतं. निर्गमचे पुस्तक 12 अध्याय आणि 12 वचन. कारण ह्या रात्री मिसर देशात फिरून त्यातील मनुष्य व पशु ह्या सर्वांचे प्रथम जन्मलेले मी मारून टाकीन आणि मिसर देशातील सर्व देवांचे शासन करीन. मी परमेश्वर आहे. परमेश्वर त्याच्या लोकांना दर्शवू इच्छित होता की तो मिस्रमधल्या सर्व देवतांहून फार समर्थ आणि महान आहे व त्यांना सोडविण्याचे त्याच्या सामर्थ्य आहे. आता आपण निर्गम ह्या पुस्तकाच्या पहिल्या अध्यायाचे अध्ययन सुरू करीत आहोत. ह्या अध्यायामध्ये इस्रायल आम्हाला मिस्र देशामध्ये आढळतो आणि त्या ठिकाणी एक नवीन फारो आलेला आहे, एक नवीन राजा आलेला आहे. इस्रायल त्या ठिकाणी बंदिवासात आहे आणि त्यांचा भयंकर छळ होत आहे. आणि त्या ठिकाणी 2 स्त्रिया विशेष रूपाने आम्हाला स्पष्ट अशा आढळतात. ह्या अध्यायामध्ये ह्या सर्व गोष्टी आम्ही अभ्यासणार आहोत. निर्गमच्या पुस्तकाची पहिली काही वचने उत्पत्तीतील वृत्तांताशी जुळलेली आहेत. जे मिस्रमध्ये आलेत त्यांना प्रथम सूचित घेतलेले आहे आणि मधातील काही वर्षे फार लवकर हाताळण्यात आली आहेत. निर्गमचे पुस्तक 1 अध्याय आणि 7व्या वचनामध्ये सुद्धा उत्पत्तीतील वृत्तांत सुरू असलेला आम्हाला आढळतो. या पुस्तकातील जे प्रमुख वचन आहे ते म्हणजे निर्गमचे पुस्तक 20 अध्याय आणि 2 वचन, ज्यात लिहिले आहे, ज्याने तुला मिसर देशातून दास्यगृहातून आणले तो मी परमेश्वर तुझा देव आहे. आता इस्रायल लोक आम्हाला इजिप्तमध्ये आढळतात. 1 अध्याय 1 ते 6 वचने मी आपणाकरिता वाचत आहे. निर्गमचे पुस्तक 1 अध्याय 1 ते 6 वचने. याकोबाबरोबर जे इस्रायल वंश सह कुटुंब मिसर देशात गेले त्यांची नावे ही: रौबेन, शिमोन, लेवी व यहुदा, इसाखार, जबुलून व बन्यामीन, दान व नफ्ताली, गाद व आशेर. याकोबापासून झालेले एकंदर 70 जण होते. योसेफ हा मिस्रात होताच.
नंतर योसेफ व त्याचे सर्व भाऊ आणि त्या पिढीचे सर्वजण मरण पावले. निर्गम उत्पत्तीचा पर्यवसायी भाग आहे. योसेफाच्या मरणाद्वारे उत्पत्तीचा शेवट होतो. 6वं वचन आताच मी आपणाकरिता वाचलेले आहे की योसेफ, त्याचे सर्व भाऊ आणि त्या पिढीचे सर्वजण मरण पावलेत. उत्पत्तीच्या 46व्या अध्यायात परमेश्वराने म्हटले, इस्रायल संख्येने वाढेल व इजिप्तच्या भूमीवर एक मोठे राष्ट्र बनेल. आणि जसे आम्ही 7व्या वचनात येतो तेव्हा ही भविष्यवाणी पूर्ण झालेली आम्हाला आढळते. 7वं वचन, इस्रायल वंशज फलद्रूप झाले व अतिशयित वृद्धी पावून बहुगुणित झाले. ते महाप्रबळ होऊन त्यांनी देश भरून गेला. 8व्या वचनात एक फार मोठा बदल झालेला आम्हाला दिसतो. 8वं वचन पहा, पुढे योसेफाची ज्यास माहिती नव्हती असा एक नवीन राजा मिस्र देशावर आला. ज्या राजाने योसेफाविषयी ऐकले नव्हते तो राजा इजिप्तच्या राजगादीवर आला. ह्या नवीन राजाला योसेफाने काय केले हे कदाचित माहिती नसावे. त्यामुळे तो त्याच्या पूर्वजांशी उपकारबद्ध नव्हता. 8व्या वचनात एक शिकण्यासारखा फार विलक्षण असा संदेश आम्हाला मिळतो. प्रत्येक पिढीला देवाचे वचन शिकविण्याची जबाबदारी ही निरंतर चालू राहणारी जबाबदारी आहे. जर श्रोत्यानो आम्ही पवित्र शास्त्र शिकविण्याची जबाबदारी पूर्ण करणार नाही तर एक वेळ अशी येईल की देवाचे पवित्र वचन लोक विसरून जातील. एकदा एका व्यक्तीला कोका कोला कंपनीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की प्रत्येक कोका कोलाच्या बॉटलचा काही हिस्सा त्याच्या जाहिरातीसाठी खर्च केला जातो. इतक्या नावाजलेल्या कंपनीच्या जाहिरातीसाठी इतका खर्च खरोखर हास्यास्पद वाटतो, होय ना श्रोत्यानो? एका लहानशा ठिकाणी अनेक ठिकाणी ह्या पेयाच्या जाहिराती आढळतात आणि असं वाटतं की एवढ्या लहान जागेसाठी जाहिरातींचे हे इतके मोठे प्रमाण का म्हणून? हे प्रमाण फार अधिक आहे. त्या अधिकाऱ्याने म्हटले, नाही, तसे नाही. तुम्ही तुमच्या बाळपणात ज्या वस्तू किंवा जी पेय नावाजलेले म्हणून ऐकत होता त्यांना आता आपण पाहता काय? दुसऱ्या व्यक्तीने उत्तर दिले, नाही. बऱ्याच वस्तू आता आम्हाला बाजारात आढळत नाहीत. बरीच पेय आम्हाला आता दिसत नाहीत. त्यांचे कारण काय? कारण त्यांना वाटले की आमच्या वस्तू इतक्या नावाजलेल्या आहेत, आमची पेय इतकी नावाजलेली आहेत की त्यांची जाहिरात करण्याची आता आवश्यकता नाही आणि म्हणूनच त्या वस्तू आता लुप्त झालेल्या आहेत, लोप पावल्या आहेत. आता श्रोत्यांनो, मिस्रमध्ये एक असा राजा आला ज्याला योसेफाची ओळख नव्हती. आणि नेहमीच एक अशी पिढी असते जिने येशू ख्रिस्ताविषयी मुळीच ऐकलेले नसते. म्हणून प्रत्येक पिढीला त्यांच्या आधीच्या पिढींमध्ये काय घडले हे सांगणे अत्यंत महत्वाचे आणि आवश्यक असते. एकेकाळी योसेफ फार नावाजलेला होता, परंतु आता त्याचे नाव सुद्धा लोकांना माहीत नव्हते. आधीच्या राजाप्रमाणे हा नवीन राजा इस्रायलांकरिता दयाळून होता. 9 आणि 10 वचने आम्हाला सांगतात, तो आपल्या लोकास म्हणाला, पहा, या इस्रायल वंशाचे लोक आपल्यापेक्षा संख्येने व बलाने अधिक झाले आहेत. तर चला आपण त्यांच्याशी धूर्तपणाने वागूया, नाहीतर ते संख्येने फार वाढतील आणि एखादा युद्धाचा प्रसंग आला म्हणजे ते आपल्या शत्रूंना सामील होऊन आपल्याशी कदाचित लढतील व या देशातून निघून जातील. ही एक वास्तविक संभावना होती की इस्रायली एक होऊन आपल्या शत्रूंविरुद्ध बंड करू शकत होते. जरी फारोला गुलाम हवे होते तरी ह्या समस्येचे एक समाधान हे होते की त्याने इस्रायली लोकांना जाऊ द्यावे. इस्रायलांना जाऊ देण्याऐवजी फारोने निश्चय केला की तो आपल्या युक्तीने ह्या समस्येचे समाधान करेल. 11वं वचन, त्यांनी त्यांच्यावर कामाचा बोजा लादून त्यास जेरीस आणावे या हेतूने त्यांच्यापासून बिगार काम करून घेणारे मुकादम नेमिले. तेव्हा त्यांनी फारोसाठी पिथोम व रामसेस ही कोठारांची नगरे बांधिली. इस्रायली लोकांना कठीण परिश्रम करण्याकरिता जबरदस्ती केल्या जाऊ लागली. त्यांनी पिरॅमिड बांधले नाहीत, कारण ते अनेक वर्षांपासून अस्तित्वात होते. म्हणून त्यांनी कोठारांची नगरे बांधण्याची योजना केली व फारोसाठी पिथोम व रामसेस ही कोठारांची नगरे बांधली.
श्रोत्यानो, ही नगरे त्या विटांनी बनलेली होती, ज्या विटा ह्या इस्रायली गुलामांवर जबरदस्ती करून बनविण्यात येत असत. सुरुवातीला त्यांना विटा बनविण्यासाठी गारा देण्यात येई, परंतु जसजसा फारोने त्यांचा छळ अधिक वाढवला, तेव्हा विटा बनविण्याकरिता लागणाऱ्या सर्व सामानाची व्यवस्था त्यांना स्वतः करावी लागली आणि त्याच्यासोबत तितक्याच विटा पण त्यांना तयार कराव्या लागल्यात. स्वतःच गारा आणायचा, स्वतःच माती आणायची आणि विटा पण तयार करायच्या. एकदा डॉक्टर कायल ह्यांनी रामसेसच्या शहरातून एक विट आणून आपल्या विद्यार्थ्यांना दाखवली, ज्या विटांमध्ये गवत नव्हते. मिस्रमधील इस्रायलांच्या छळाचा वृत्तांत अगदी अचूक आहे, ह्यात काही शंका नाही, कारण ह्या ज्या विटा होत्या त्या त्याच काळात बनलेल्या होत्या. मिस्रमध्ये इस्रायली लोक फार कठीण परिस्थितीत होते, संकटात होते, छळाचा सामना करीत होते, ह्यात काही शंका नाही. इस्रायलांकरिता इजिप्तच्या लोकांनी जगणे कठीण करून टाकले होते. 12वं वचन आम्हाला सांगतं, पण जो जो त्यांनी त्यास जाचले तो ते वाढून बहुगुणित झाले व त्यांचा चहूकडे विस्तार झाला. त्यास इस्रायल वंशजांचा तिटकारा वाटू लागला. श्रोत्यानो, देवाने अब्रामाला सांगितले होते की मिस्रमध्ये इस्रायलाला कठीण दिवस कंठावे लागतील. उत्पत्तीचे पुस्तक 15वा अध्याय आणि 13वं वचन सांगतं. उत्पत्तीचे पुस्तक 15वा अध्याय आणि 13वे वचन. परमेश्वर अब्रामास म्हणाला, तू निश्चितपणे समज की जो देश स्वतःचा नाही, अशा देशात तुझे संतान उपरी होऊन राहील व तेथल्या लोकांचे दास्य करील आणि ते लोक 400 वर्षे त्यांना छळतील. ह्या वचनात 3 गोष्टी होतील ह्याचे भाकीत करण्यात आले होते. पहिली गोष्ट, इस्रायली अनोळखी देशात उपरी म्हणून राहतील. दुसरी गोष्ट, ते दास्य करतील, अर्थात गुलाम म्हणून राहतील. तिसरी गोष्ट, त्यांचा छळ करण्यात येईल. ही सर्व भाकिते निर्गमच्या पुस्तकाच्या 1 अध्यायाच्या पहिल्या काही वचनातच पूर्ण झालेली दिसतात. जितका श्रोत्यांनो मिस्रच्या लोकांनी इस्रायलांचा छळ केला, तितके ते संख्येने अधिक आणि अधिक वाढत गेलेत. पुढे 13 ते 15 वचने सांगतात, म्हणून मिस्री लोक इस्रायल वंशजांपासून सक्तीने काम घेऊ लागले. त्यांना मातीचा गारा व विटा करायला लावीत आणि त्यास शेतात हर तऱ्हेची कामे कराव्यास लावीत. असल्या बिकट कामाने त्यास जीव नकोसा झाला, कारण ही सर्व कामे मोठ्या सक्तीची असत. 2 इब्री सुईणी होत्या. एकीचे नाव शिप्रा व दुसरीचे नाव पुवा. त्यास मिसरच्या राजाने आज्ञा केली. त्यांनी त्यांचा फक्त छळच केला नाही श्रोत्यांनो, तर इस्रायलांशी त्यांनी गैरवर्तणूक केली. छळ होत असताना सुद्धा देवाचा आशीर्वाद त्याच्या लोकांवर होता व ते संख्येने अधिक आणि अधिक वाढत गेलेत. राजाने त्यांची होत असलेली जलद गतीने होत असलेली वाढ आणि भरभराट पाहिली व इब्री सुईणींशी ही समस्या सोडविण्यासाठी त्याने बोलणे केले. ह्या स्त्रियांच्या नावाचा अर्थ माहीत करून घेणे फार मनोवेदक आहे. एकीचे नाव होते शिप्रा आणि शिप्रा ह्या नावाचा अर्थ होतो सुंदरता. दुसरीचे नाव होते पुवा, जिच्या नावाचा अर्थ आहे तेजस्विता. ह्या स्त्रिया मिस्रमध्ये चांगल्या हुद्द्यावर होत्या व सर्व दाईंवर, ज्या दाई बाळंतपण करणाऱ्या होत्या, त्यांच्यावर अधिकार ठेवणाऱ्या होत्या. आणि परमेश्वर ह्या परिस्थितीत सुद्धा त्याच्या स्वतःच्या लोकांसाठी कार्यरत होता. 16वं वचन सांगतं, तुम्ही इब्री स्त्रियांचे बाळंतपण करीत असता प्रसूत होण्याच्या जागी त्या बसल्या म्हणजे नीट पहा, आणि मुलगा असला तर त्यास जीवे मारा, पण मुलगी असली तर तिला जिवंत ठेवा. येशू ख्रिस्ताच्या घराण्याला नाश करण्याचा हा सैतानाचा एक प्रयत्न होता. येशू ख्रिस्ताच्या वंशावळीला पूर्णपणे नष्ट करण्याचा सैतानाचा प्रयत्न जुन्या करारापासून नवीन करारात संपूर्ण पवित्र शास्त्रात आम्हाला आढळतो. परंतु श्रोत्यानो, सैतानाचा हा प्रयत्न विफल झाला. त्यात त्याला यश प्राप्त झाले नाही आणि ज्याप्रमाणे परमेश्वराने सांगितले होते त्याप्रमाणे त्याचा पुत्र येशू ख्रिस्त जगाच्या संपूर्ण मानवजातीच्या उद्धारासाठी ह्या जगात आला आणि त्याने आम्हाला तारण प्राप्त करून देण्यासाठी स्वतःचा प्राण वधस्तंभावर दिला.
आज सुद्धा तो मानवजातीचा तारणार आहे. कृपेची वेळ आहे आणि तो सगळ्यांना आमंत्रित करीत आहे. परंतु हे आमंत्रण एक दिवस थांबणार आहे. नंतर तो न्यायाधीशाच्या रूपात येईल. परंतु श्रोत्यानो, जेव्हा ही कृपेची वेळ आहे तेव्हा आपणातील प्रत्येक जण येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून तारण प्राप्त करून घेऊ शकता. म्हणून वेळ न गमावता त्याच्या जवळ या आणि तारण प्राप्त करून घ्या. प्रभू परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव.